या गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. टोकन ठेवा आणि बसा. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी पिंपळवाडी तालुका परांडा जिल्हा धाराशिव इथून आलो आहे. धाराशिव समोर काय समस्या आहे बरं सध्या? सध्या धाराशिव समोरील समस्या पाहिल्या तर सगळ्यात प्राथमिक समस्या आता सध्याच्या कंडिशनला तर ओला दुष्काळाची आहे, परंतु जर भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर कोरड्या दुष्काळाची समस्या असते. त्यासोबतच साक्षरता कमी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचे डेव्हलपमेंट तितके प्रमाणात झालेलं नाहीये, औद्योगिकरण तितकं झालेलं नाहीये आणि लिंग असमानता भरपूर आहे. बरं. कोण कोण असतं बरं तुमच्या कुटुंबामध्ये? माझ्या कुटुंबामध्ये सर माझी आई, मी आणि लहान भाऊ. ओके. मग उदरनिर्वाहाचं साधन काय बरं कुटुंबाचं? शेती सर. ओके. किती शेती आहे तुमच्याकडे? सर 12 एकर शेती आहे. काय असतं शेतीमध्ये? शेतीमध्ये तर सध्या ऊस आहे, सोयाबीन आहे आणि कांदा आहे सर. बरं तुम्ही 1 वर्षाचा गॅप आहे तुमचा 12वी नंतर. हो सर. का बरं? सर कारण की मी ज्यावेळेस माझं 10वी झाली होती त्यावेळेनंतर माझ्या वडिलांची डेथ झाली होती. त्यानंतर मग मला शेतीकडे लक्ष द्यावं लागत होतं, परंतु 12वी नंतर मी BSc ऍडमिशन घेतलं, पण मी कॉलेज कम्प्लीट करू नाही शकल्यामुळे मला सेमिस्टरची एक्झाम देऊ शकलो नाही. बरं. तुम्ही मुक्त विद्यापीठातून इकॉनॉमिक्समध्ये तुमची डिग्री घेतली. हो सर. रिसेंट इकॉनॉमिक्सचं नोबेल प्राइज जे आहे तर ते कुणाला मिळालेलं आहे बरं? हो सर. रिसेंट इकॉनॉमिकचं नोबेल डॅरेन ॲसिमोव्ह सर, त्यासोबत रॉबिन जॉन्सन सर आणि जे होम्स एक नावाचे सर त्यांना मिळालेलं आहे. कशासाठी मिळालं ते? तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं की ज्या काही संस्था तयार होतात आणि त्या संस्थेचा नेशन डेव्हलपमेंटवर कसा फरक पडतो, किंवा एखादा देश गरीबच का राहिला आणि एखादा देश श्रीमंत का झाला, याबद्दल त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. बरं. तुमचे आता कसे आहेत बरं पदानुक्रम, प्रेफरन्सेस कसे दिले तुम्ही? तर सुरुवातीला माझा फर्स्ट प्रेफरन्स आहे उपजिल्हाधिकारी, दुसरा आहे पोलीस उपाध्यक्ष, तिसरा आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त, तिसरा आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, चौथा आहे मुख्याधिकारी. लास्ट कुठला आहे बरं? लास्ट सर इन्स्पेक्शन ऑफिसर सप्लाय असं नावाची ग्रुपची पोस्ट आहे. काय काम करते ती पोस्ट? जे आपले पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असते ना, त्यातून ज्या गोष्टींचा सप्लाय होतो त्याच्यावरती इन्स्पेक्शन करण्याचं कार्य असतं. बरं. BDO हे जे पद आहे बघा, त्याचं काय कार्य असतं बरं? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर या नावाने जर आपण पाहिलं तर सुरुवातीला तर ते ब्लॉक लेवलवरती ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना असतात त्या राबवणं, जसं की महात्मा गांधी नरेगा योजना जशी आहे, त्यासोबतच ज्या की सिंचन विहीर वगैरे अशा योजना आहेत. तुमचं इकॉनॉमिक्स मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हो सर. राईट. सध्या आपण जगाचा आढावा जर घेतला तर कोणकोणत्या महत्वाच्या आर्थिक घडामोडी घडतात? सध्या जर महत्वाच्या घडामोडी जर पाहिल्या तर सर टॅरिफचा प्रॉब्लेम सगळीकडे चालू आहे. त्यासोबतच जग एका नवीन ट्रान्झॅक्शन मधून जात आहे की ज्याला की 5th इंडस्ट्रियल रिव्होल्युशन असं म्हटलं जातं. त्यासोबतच मंदीची क्रायसिस पण चालू आहे, जे की वेगवेगळे युद्ध वगैरे असल्यामुळं. मला सांगा, AI आणि इकॉनॉमी याचा काय संबंध आहे? जर सर आपण AI इकॉनॉमी याचा संबंध पाहायला गेला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अर्थव्यवस्था एक डेव्हलपमेंटकडे पण जायला लागली आहे, त्याचबरोबर लोकांचे रोजगार पण तितकेच प्रमाणात कमी होऊ लागलेले आहे स्किल गॅप असल्यामुळे. मला फ्लोटिंग एक्सचेंज रेट माहिती आहे? हो सर. सांगू शकता? तो बाजारात जो दर चालू असतो, म्हणजे वेगवेगळ्या चलनांच्या दरानुसार तो एक्सचेंज चेंज होतो. याचं एक्झाम्पल देऊ शकता याचं? हो सर. जर आता रिसेंट कंडिशन मध्ये जर आता चालू कंडिशन मध्ये जर पाहिलं आपला इंडियाचा रुपया आणि अमेरिकेचा डॉलर या दोघांमध्ये जर तुलना केली तर आजच्या दिवशी ज्या चलनाला जास्त मागणी असेल त्यानुसार त्या चलनाचं रेट जास्त असेल. बरं. तुम्हाला क्रिप्टो करन्सी माहिती आहे? हो सर. सांगू शकता त्याबद्दल काय वैशिष्ट्य असतात क्रिप्टो करन्सी? हो सर. क्रिप्टो करन्सी जी आहे ना
ती एक आभासी चलन असतं की ज्यामध्ये ब्लॉकचेनच्या द्वारे ते चलन निर्मिती केली जाते. काही हॉबीज आहेत तुमच्या? हो सर. सांगा. सर मला ध्यान करायला आवडतं, त्यासोबत डायरी रायटिंग करतो. ओके. आणि काही विशिष्ट पद्धतीचे प्रॅक्टिसेस तुम्ही करता का ध्यानमध्ये? हो सर. काही नावं सांगू शकता का? सर मी जर पाहिलं गेलं तर मी एक वैदिक हिंदू धर्म पद्धतीनुसार जे दीक्षा घेतल्यानंतर मंत्र मिळतो त्याचं मी ध्यान करतो. ओके. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय बरं? हो सर. स्पिरिच्युअलिटी एक अशी गोष्ट आहे की जी वैयक्तिक लेवलवरती फॉलो केली जाते, ज्यामध्ये आपण असे का आहोत आणि आपल्या पुढे एक सुपर नॅचरल पॉवर आहे, तर त्या पॉवर आणि आपल्यामधला जो वननेस आहे तो एक आहे का हे फाइंड करणं हे स्पिरिच्युअलिटी मध्ये येते. येस. तुम्ही म्हणला कुठला तर तुम्हाला मंत्र मिळालाय, म्हणजे कशी दीक्षा मिळाली तुम्हाला? हो सर. मला दीक्षा जे स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन आहे त्यामधले जे पूजनीय स्वामी गौतमानंदजी महाराज आहेत त्यांच्याकडून माझी दीक्षा झालेली आहे सर 2018 साली. अच्छा. ओके. जे रामकृष्ण मठ जो आहे म्हणजे कलकत्त्याचा, ते माहिती आहे का तुम्हाला? हो सर. कधी गेलाय का तिकडं? सर आणखीन जाण्याचे नाही योग आले. अच्छा. जो तुम्हाला जी दीक्षा मिळाली, दीक्षा मिळाल्यानंतर जो मंत्र तुम्हाला मिळाला असेल, तर तो मग कसा, म्हणजे रोज म्हणता, कसं काय काय असेल प्रोसेस त्याची? हो सर. त्याची प्रोसेस अशी असते की ते रेग्युलरली आपण मानसिक लेवलवरती जप करू शकतो. त्यासोबतच प्रॅक्टिकली 2 टाइम तरी आपण सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा बसून त्याचा एक कमीत कमी 108 वेळेस तरी जप केला पाहिजे. ओके. त्याचा काय फायदा झाला तुम्हाला? हो सर. जर पाहिलं गेलं तर सर मी मेंटली खूप स्टॅबल झालेलो आहे. त्यासोबतच माझे ऑप्टिमिझम वाढलेले आहे. त्यासोबत एक असं स्ट्रॉंग बॅक वाटतं की कोणीतरी आहे पाठीशी, म्हणून मी एक चांगले संधीच्या दिशेने जातो. ह्याला अंधश्रद्धा नाही म्हणता येणार का मग? नाही सर. श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये फरक काय? हो सर. अंधश्रद्धा ज्या असतात त्याला कुठलाही प्रॅक्टिकल बेस नसतो किंवा ते एखाद्या सुपरस्टिशियस गोष्टीच्या पाठीमागे लागल्यासारखं असतं. परंतु श्रद्धा अशी असते की ज्यावरती आपण विश्वास ठेवलेला असतो, त्याचे कोणीतरी प्रॅक्टिकली त्याला फॉलो केलेलं असतं आणि त्यातून काहीतरी अचीव्ह केलेलं असतं. उदाहरण सांगता का? एक अंधश्रद्धेचं उदाहरण सांगा बरं. अंधश्रद्धेचं उदाहरण जर बघितलं तर सर आपण आपल्या देशभरात किंवा पर्टिक्युलर महाराष्ट्रात आदिवासी भागामध्ये जर पाहिलं तर ते नरबळी देणं किंवा कुठले तरी खूपच भयानक प्रकार शारीरिकरित्या करणे, त्याला एक अंधश्रद्धा असं म्हणू शकतो. अच्छा. मला 10वीला 87% मार्क आहेत जवळजवळ, तर 59% 12वीला, नंतर ग्रॅज्युएशनला परत 57% आहेत. म्हणजे तुमचे मार्क कमी होत आहेत, हो. ते कशामुळं? हो सर. नक्कीच. ज्यावेळेस 10वी नंतर माझ्या वडिलांची डेथ झाली त्यानंतर मी शेती करण्याकडे जास्त मला फोकस करावा लागत होतो, कारण की एकच उदरनिर्वाहाचं साधन होतं आणि त्यावेळेस मला कॉलेजचं तितकंसं ऍक्सेस नाही मिळाल्यामुळे मी कॉलेजला जाऊ शकत नव्हतो. ओके. उस्मानाबाद तालुक्यातलं तुम्ही आहात, म्हणजे धाराशिव तालुका, परांडा तालुका. सॉरी, तालुका परांडा, उस्मानाबाद जिल्हा, हो. म्हणजे आता सध्याचा धाराशिव जिल्हा. तर त्याची वैशिष्ट्य सांगा बरे. जिल्ह्याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या संतांची भूमी आहे. त्यासोबतच प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने ते हे झालेले आहे, पावन झालेले आहे. त्यासोबतच सर आता सध्या जर पाहिलं तर रिसेंटली 15 जुलै या दिवशी 15 लाख झाडं लावण्याचा विक्रम नॅशनल वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये रेकॉर्डेड झालेला आहे. त्यासोबतच सर तुळजाभवानीचं मंदिर एक आहे. तुम्हाला असं वाटतं का 15 लाख झाडं लावलेलं आहेत, तर ती जगतील का? त्यासाठी काय करायला हवं किंवा काय प्रयत्न करते प्रशासन? हो सर. मला असं वाटतं की सगळीच झाडं जगतील असं किंवा मरतील असं पण म्हणता येणार नाही, परंतु जर शासनाकडून किंवा नागरिकांकडून जर त्याची योग्य काळजी घेतली, जसं की त्याला वेळेवर पाणी देणं किंवा चांगलं कुंपण किंवा वेगवेगळ्या जनावरांपासून त्यांना जर संरक्षित केलं तर आपण म्हणू शकतो की ते चांगल्या प्रकारे वाढू शकतात. अच्छा. ओके. तुमच्यातले विकनेस काय? सर मला एक थोडासा प्रोक्रॅस्टिनेशनची सवय आहे थोडीशी, आणि 4 व्हीलर येत नाही. प्रोक्रॅस्टिनेशन, मग सगळ्या गोष्टी उशिरा होतील ना. प्रशासनामध्ये तत्परता पाहिजे. हो सर. ते कमी करण्याकडे माझं काम चालू आहे. त्याबद्दल काय करताय त्याबद्दल? त्याबद्दल सर मी डायरीमध्ये प्रत्येक वेळेस लिहून ठेवतो की मला हे काम ह्यावेळेस करायचंय, किंवा मी एक छोटी डायरी पण मेंटेन करतो की मला हे टार्गेट ह्या दिवसापर्यंत कम्प्लीट करायचं. अच्छा.
तुम्हाला नेपाळ शो बद्दल माहिती आहे का? हो सर. काय शोध सुरू आहे नेपाळमध्ये? सर तिथं सुरुवातीला तर जेनजे नावाचा एक प्रोटेस्ट चालू आहे, ज्यामध्ये की नेपो किड्स असं एक टर्म आहे की ज्यामध्ये राजकारण्यांची किंवा मोठमोठ्या लोकांची मुलं परदेशामध्ये चांगलं जीवन जगत आहेत, परंतु तिथल्या जेनजींना चांगल्या प्रकारचं तितकं राहणीमान पण मिळत नाही, म्हणून ते प्रोटेस्ट चालू आहे. आणि त्यामुळे त्यांनी तिथलं जे गव्हर्नमेंट होतं, जे तिथलं करंट गव्हर्नमेंट, त्याला डिसॉल्व्ह करून सुशीला कार्की या मॅडमला तिथं सध्या टेम्पररी मानद हे केलेलं आहे, पंतप्रधान केलेलं आहे. आपल्या भारतामध्ये पण आहेच की घराणेशाही आहे, नेपो किड्स बरोबर आहेत, बॉलिवूडमध्ये तसं आहे. तर आपल्या मग जेनची जनरेशन तसंच आंदोलन करेल का आपली जेनची जनरेशन? नक्कीच सर, तसं करणार नाही आपली जेनची जनरेशन, कारण की आपल्याकडे जर पाहायला गेलं तर रोजगार निर्मिती होण्यासाठी गव्हर्नमेंट तितकं चांगल्या प्रकारे इनिशिएटिव्ह घेत आहे. त्यासोबतच आपल्याकडे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधून पण चांगल्या दर्जाचं एज्युकेशन मिळतं. त्यासोबतच जर पाहिलं गेलं तर आपल्याकडे सामाजिक सलोखा आहे, त्यासोबत सामाजिक दर्जाच्या संधी पण मिळतात, समान दर्जाच्या संधी मिळतात प्रत्येकाला. त्यासोबत सध्या आपलं अनएम्प्लॉयमेंट रेट वाढत आहे का कमी होत आहे? सर सध्या जर पाहायला गेलं तर अनएम्प्लॉयमेंट रेट स्थिर असल्यासारखंच आहे. काही रिपोर्टनुसार म्हणजे काही अनऑफिशियल रिपोर्टनुसार तो वाढलेला आहेच म्हटलं जातं, पण ऑफिशियल रिपोर्टनुसार तो स्टेबल आहे असं दाखवलं जातं. ओके सर. 3.5 शक्तिपीठ सांगू शकतो तुम्ही? 3.5 शक्तिपीठांमध्ये सर सुरुवातीला पाहिलं गेलं तर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, तुळजाभवानी मंदिर माता मंदिर तुळजापूर, रेणुका माता मंदिर मुरुगड, आणि अर्धजय शक्तिपीठ आहे सप्तशृंगी माता मंदिर वणी नाशिक येथे. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.